27 दिवस जगाच्या मालकानं साडी नेसून ज्या चोखोबाच्या बायकोचं बाळंतपण केलं, काय अधिकार असेल नामाचा. चोखोबाची पत्नी सोयरा, मंगळवेढा माहित आहे ना, चोखोबांची समाधी आहे. पण कसं आहे ना, आम्हाला आमच्या जवळची किंमत पंढरपूर हाकेच्या अंतरावर आहे. शेटफळेकर आपल्याला किती भाग्यवान माणसं आहे आपण. पश्चिम महाराष्ट्रकर माहित आहे का, जगाचा मालक आपल्या पश्चिम महाराष्ट्रात आहे. सगळ्यात मोठं सौभाग्य आहे, लय भाग्यवान आहे. पण आपलं लय येड आहे, आपलं पंढरपूरला जात नाही, दुसरीकडे जाईन. पण तिथं बरं गेलं पंढरपूरला तरी दर्शन घेत काम करून येत. खूप अधिकार आहे रे. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ. खूप ताकद आहे दादा, खूप ताकद आहे. त्या चोखोबाच्या पत्नीचं नाव सोयरा. काय नाव तिचं? सोयरा. 9 महिन्याची गर्भवासिनी आहे. सहज म्हणली नवऱ्याला, स्वामी बायको म्हणून कधी काही मागितलं नाही, फाटक्या पदरावर संसार केला, आई म्हणून थोडंसं मागते, लेकरू जन्माला येणार आहे, विनंती आहे माझी संसाराकडे लक्ष द्या. अहो विठ्ठल विठ्ठल म्हणून कुठं संसार चालतो का, आणि भजनं करून कुठं आयुष्य फुलतं का. 9 सायासानं गर्भवासीन राहिले, लेकरू होणार आहे, तुमच्याशिवाय दुसरं कुणी नाही, आई ना बाप. बरं जातही निस्पृश्य, आपल्यासाठी कुणी येत नाही. मग लक्ष द्या जरा संसाराकडं. रागाला चोखोबाला बायको म्हणते, विठ्ठलाच्या ऐवजी माझ्याकडे लक्ष द्या. भांडून गेले बहिणीच्या घरी. बहिणीचं नाव निर्मला. चोखोबाच्या बहिणीचं नाव काय? निर्मला. भांडून गेले तिच्या घरी. 9 महिन्याची गर्भवासिनी बायको. दिवस भरत आले. 47 शरणाचा नामदेवरांचा अभंग. चोखोबाची कांता असे ती गर्भीन झाले तीस पूर्ण नवमास. कळा चालू झाल्या, विठ्ठलाला हाक मारली, देवा अरे चुकलं माझं. विठ्ठल विठ्ठल म्हणत होता, पण तोंडासमोर तरी बसला होता. माझ्या तोंडामुळं तोंडा पुढचं बी गेला. प्रत्येकाशिवाय कोण नाही मला. अरे तू यावं अशी अपेक्षा नाही देवा, पण माझ्या नवऱ्याला धाडून दे. अरे माझ्यासाठी नाही, पोटातल्या लेकरासाठी मागते. मी मेले तरी चालेल, पण माझ्या लेकराला जग बघू दे. नवजात शिशु आहे तो, त्याला जगण्याचा अधिकार आहे. मी जगले देवा, माझ्यासाठी मागत नाही, फक्त नवऱ्याची साथ हवी, याच्या पलीकडे दुसरं काही सांगत नाही. जगाच्या मालकाला दया आली. सांगा मला तुम्ही, शेटफळ्यातल्या एखाद्या मिशीवाल्याला म्हणलं, बाबा एखाद्या बाईच्या जीवाचा प्रश्न आहे, नेसतो का साडी? तर नेसल का त्यो? म्हणीन पुरुष आहे ना मी, साडी नेसू का यासाठी? मिली तर मुर्दी. पुरुषातत्वाचा गर्व आहे ना. अरे साधे पुरुष आहेत, पुरुषोत्तम आहे तो. साधी माणसं आहेत ही, जगाचा मालक आहे तो, विश्वाचा बाप आहे. त्यानं साडी नेसली, कपाळाला कुंकू, गळ्यात डोरलं, हातात हिरव्या बांगड्या घातल्या आणि निर्मलेचं रूप घेतलं. कोणाचं माय? निर्मला कोण? चोखोबाची बहीण. बायकोतन बहिणीत गोळ करू नका. सोयरा बायको, चोखोबाची बहीण निर्मला. देवानं कोणाचं रूप घेतलं? निर्मलेचं. चोखोबाची बहीण झाला शारंग थरंग, वैनी उघडा दार हाका मारी. जगाचा मालक चोखोबाच्या झोपडीच्या दारात येऊन उभा टाकला. ओ वहिनी, वहिनी दरवाजा उघडा. कळा चालू होत्या, कसा बसा दरवाजा उघडला. अहो सहज म्हटली चोखोबाची पत्नी, बरे बाई केले देवे धाडियले. बरं बाई तुम्हा देवे धाडियले. बरं बाई केलं, देवानं धाडलं तुम्हाला. कीर्तन ऐकताय माय मावल्या, सांगा की हो, देवानं धाडलं का? जी म्हणली होती देवाच्या नावानं कुठं संसार चालतो का, तिचा संसार चालवायला जगाचा मालक साडी नेसून उभा टाकला. इतकी ताकद त्याच्या नावात. अहो ज्या नवऱ्याला म्हणली होती भजन करून कुठं आयुष्य फुलतं का, त्या नवऱ्याच्या पुण्याईमुळं जगाच्या मालकाला मिठी मारून रडत होती. तसा ननंद आल्यावर आनंद होत नाही, पण हिला लय झाला. वाईट काळात आलती ना, लय झाला आनंद तिला. मिठी मारून रडत होती. जगाच्या मालकानं डोळं पुसलं तिचं. या जगातलं सगळ्यात खालचं काम आहे बाळंतपण करणं.
साधावया भक्ती काज नाही लाज धरीत. माझा विठ्ठल भक्तांचं करताना कधी लाज बाळगत, देव माझा कधीच लाज धरत नाही. माझ्या विठ्ठलानं तेही केलं, बाळंतपण केलं, घाण ना घाण काढली सोयराबाईची, हातानं आंघोळ घातली, वेणी घातली, आळणी भात करून खाऊ घातला. दारातल्या झाडलोटीपासून घरातल्या स्वयंपाकापर्यंत सगळं केलं. हातपाय दाबण्यापासून माझ्या विठ्ठलानं सेवेनं समर्पक आयुष्य झोकून दिलं. तिला कुठं माहीत होतं, जी राबत होती घरात ती साधी सुधी नव्हती, जगाच्या मालकिनीचा मालक होता. बघत बघत दिवस उलटले, 10-12 दिवस झाले. 12व्या दिवशी सहज म्हणली सोयरा, ताई मलाही वाटतं बारसं करावं पोराचं, पण हातावरची पोटं आमची, सगळं झाकता येतं पण गरिबी नाही हो. पोराच्या बारशाला काय करू आणि काय खाऊ घालू? अहो देवाला कधी चांगला नैवेद्य नाही, गावाला जेवण आमच्यासारखीची पात्रता नाही. पण असं वाटतं 4-5 लोकांचा आशीर्वाद माझ्या लेकराला भेटावं, एवढं पोरग माझ्या पोटी आलं, थोडं लोकांनाही कौतुक करावं. मुलगा झाला चोखमेळांना. बारसं करायचंय पोराचं, नाव ठेवायचंय मला, पण नवरा नाही जिच्या सोबत, तिनं सांगावं दुःख कुणाला? जिच्या नवऱ्यानं ही साथ दिली नाही ती कोणासमोर हात पसरणार? बरं दिवसही इतके चांगले नाही, लोक स्पर्श करत नाही, मदत कोण करणार? जगाची मालकिनीचा मालक तो लक्ष्मी, जिची बायको, ज्याची बायको त्याला पैशाला कमी का? तर म्हणला काळजी करू नका, लाडकी बहिणी योजना आली, लय पैसा आहे माझ्याकडं, बोनस आहे, म्हणाल तसं बारसं करू. तुमच्या लेकरांच्या बारशाला पंचकृषी येईल, लय जागीरदार आजचाल तर तालुका येईल, अरे लय जागीरदार आजचाल तर जिल्हा येईल. माझ्या चोखामेळाच्या पोराच्या बारशाला त्रैलोक्यातल्या देवांनी येऊन आशीर्वाद दिला आणि बारसं केलं. जगाच्या मालकानं आत्या म्हणून नाव ठेवलं कर्ममेळा. चोखामेळाच्या पोरांचं नाव काय? कर्ममेळा. मुलाचं नाव ठेवलं. बघत बघत 27 दिवस गेले. 27 दिवसानं चोखोबाला बहिणीच्या घरी आठवलं, माझी बायको बाळंतीण होती, जगली असन का? तेव्हा काय हॉस्पिटल होते दादा? किती दिवसानं? हा फरक आहे आपल्यात आणि संतात. आपण पंढरपूरला गेलो की ड्रायव्हरला म्हणतो गाडीचं तोंड वळवून ठेव, म्हणजे दर्शन झाले निघाय येतंय. आपण तेवढाही धीर धरत नाही. थोबाडा गाडी कच इकडं गावाकडं करूनच ठेव, तिकडंच मारायचंय मला, 2 मिनिटं बी उशीर नको. हा फरक आपल्यात आणि संतात आहे. 27 दिवसानं आठवलं चोखोबाला, बायको बाळंतीण होती, काय झालं असं तिचं सांगितलं बहिणीला. अगं निर्मला, सोयरा बाळंतीण झाली का नाही देव जाणे, आता तरी जातो काय झालं ते बघतो. शेवटी बहीणच ती शिदोरी बांधून दिली. चोखोबा निघालेले देवाला कळलं, न सांगता तुम्हा कळो येते, सगळं कळतं त्याला. देवाला कळलं. देव लगेच म्हणला, ताई वहिनी आता येते. अहो ताई थांबा थोडं, घरधनी येऊ द्या. चोळी शिवी येते तुम्हा शिवी येते चोळी, नाही म्हणे वनमाळी. जगाचा मालक म्हटला नको, कुठं चोळी शिवता? माझा नवरा रागवण मला. कुणाचा? ह्याचा? ह्यो सगळ्या जगाचा नवरा, ह्याला कुठला नवरा? रागवण म्हण मला. सकाळीच मिस कॉल आलता, करमत नाही त्याला. आता मिस कॉलचा जमाना दादा. जाऊ दे बाई, मला रागवल बिगवल एवढे दिवस असतं का कुठं? आत्ता मात्र यशोदा ताईला आलता काय सकाळी, ते चुकून लागलं काय की? गेल्या वर्षी यशोदा ताईंचा मुलगा होता बघा, आम्ही तुम्ही सगळ्यांनी पाहिलं. लक्षात घेत जा बाई, ताकद किती असते. सामर्थ्यवंत आम्ही सगळ्या, जगाच्या मालकाचा अधिकार आहे आमचा काही नाही. पण या सगळ्या माय माऊल्या मिळून जर कीर्तनाचं व्यासपीठ सांभाळू शकतात, तर जगाची मालकीन जगाचा कारभार किती गोड सांभाळत असतात. सगळं सांभाळतात रे, आणि सगळं सांभाळता आलं पाहिजे या विषयाकडे. मग काय,
देव निघाले. ऐकलं नाही सोयराबाईचं. 4-5 गल्लीतल्या बायका गोळा केल्या. सोयराबाईनं हळदी कुंकू लावलं, 4 दाणे टाकले तांदळाच्या पदरात, निघाले. इकडं सोयराबाईने आपलं निर्मलाताई निघाल्या. तोपर्यंत तिकून चोखोबा आले. चोखोबा आले. तुम्ही फक्त विचार करून सांगा मला, माई इमानदारीनं सांगा, तुमचा नवरा तुम्हाला 9 महिन्याची गर्भवाशीन सोडून गेला भांडून आणि महिन्यानं आला, कसं स्वागत करचाल ग माय? शेटफळ्याच्या माय मावल्या डायरेक्ट काकडा. सहस्त्र दीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा, कैसी प्रकाशली प्रभा. डायरेक्ट ओ आळीन माय माझ्या शारंग धरा, माया पंढरीनाथा. किती स्वागत कसं कराल ग? किती बोलाल ग? तिथं थांब, पुढे येऊ नको. लेकरू काय माय एकटीच होतं का? बोल चाल. पण संतांच्या बायका सुद्धा संतांसारख्याच असतात. एका शब्दानं सोयराबाईनं तक्रार केली नाही. नवरा पाहिला, यातच आनंद वाटला. हातातलं पोरग चोखोबाऱ्यांच्या हातात ठेवून पोरगा झाला हे ओरडून सांगितलं. पण शेवटी राहवलं नाही. सहज म्हणल्या सोयराबाई, निर्मलाताई गाठ पडल्या का? चोखोबाराय म्हणले, मी बाळातपणात नव्हतं म्हणून बायको डोक्यावर पडली काय की? आता मीच निर्मलेकडे राहून आलो आणि खुशाल म्हणती निर्मलाताई गाठ पडल्या का? इडी का तू? बरं मी इडी, मला नाही अक्कल. ह्या माय मावल्यांना विचारा बरं. का ग माय मावल्या, होत्या का नाही ग निर्मलाताई? तुम्ही होत्या का? त्या होत्या तेव्हा तुम्ही होत्या? हा, तर त्या होत्या त्या तुम्ही असल्या पाहिजे ना माय. होत्या की नाही ग माय? एकीनं कौतुक करून सांगितलं. काय सांगावं चोखोबा तुम्हाला, आयुष्यात एवढ्या बाया बघितल्या पण तुमच्या बहिणीसारखी स्त्री बघितली नाही. अहो घाण ना घाण काढली तुमच्या बायकोची, कुठलीच तक्रार केली नाही. अहो एवढीच सेवा केली, मायबाप सुद्धा करणार नाही. अहो एवढं राखलं, अहो काय गोड बारसं केलं, काय चांगलं नाव ठेवलं. अहो पोरगा तुमचा जिवंत आहे, त्याचं कारण तुमची बहीण आहे. मागितलं कधी देवाला तर एवढंच मागेल चोखोबा, तुमच्या बहिणीसारखी बहीण प्रत्येक जीवाला मिळू दे. आयुष्यात काहीच कमी पडणार नाही त्याला. कळलं चोखोबाला. हातातलं पोरग बायकोच्या हातात देऊन पंढरीकडे हात करून चोखोबानं विचारलं विठ्ठलाला, काय केलं रे देवा तुझ्यासाठी? अरे झोपडीत राहणारा मी, कधी चांगल्या पत्र्याचं देवघर नाही तुला. अरे स्वतःची उदरनिर्वाहाची पंचायत माझी. अरे लोकांचं करून खाणारे आम्ही, कधी चांगल्या प्रसादाचा नैवेद्य नाही तुला. कधी चांगल्या वस्त्रांचे कपडे नाही, कधी चांगले अलंकार घालून नटवलं नाही. लोकाची गुरं राखत विठ्ठल विठ्ठल म्हणणारा चोखोबा, संभाळशील हे माहीत होतं विठ्ठला. पण माझ्या बायकोचं बाळांपण तू तुझ्या हातानं केलं. एवढं करशील, एवढा भाग्यवान मी, एवढं उजळेल भाग्य कधी वाटलं नव्हतं देवा. कसा मायबाप म्हणून आहे त्याला, जो प्रत्येक रूप आमच्या सुखासाठी घेतो. काय वाटतं तुम्हाला? तुमच्या दुःखात जो साथ देतो तो विठ्ठलच असतो. फक्त तुम्हाला ओळखता येत नाही. तो ओळखता यावा देवा. ज्या दिवशी मला कळेल की माझं असणं आहे, त्या दिवशी देवा हे जन्म मृत्यू राहणार नाही. त्या दिवशी मी तुझा असेल. देव माझा मी, देवाचा हीच माझी. आता सगळं तुला देतो देवा. माझं चांगलं फार सांभाळतोस तू. अहो एवढं ऐकलं संतांचं, आता विश्वास पटला. तू लय गोड सांभाळशील. म्हणून मी काही माझ्या चांगल्याचा विचार करत नाही. तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, तेने गर्भवासा येणे जाणे. रामा तूच कर काय करायचं ते, मी फक्त तुझं भजन करतो. मी 19-20 दिवसाचं काय घेऊन सांगते. एवढं गोड नियोजन, एवढं सामर्थ्यवंत व्यासपीठ आणि एवढं भक्तिमयानं तुम्ही जे तरुण मंडळी ती ज्योत आणताय ना, हे महाराष्ट्रात पुन्हा घडलेलं नसेल आणि घडणारही नाही जेवढं सामर्थ्यानं तुम्ही करताय. अगदी सुंदर गोड नामसंकीर्तन सोहळा करताय तुम्ही. हे करताय तुम्ही, नवरात्र करताय, आमची कीर्तनं ठेवताय, यात नवल नाहीये. अहो तुम्ही सगळ्या आई भवानी स्वरूप असणाऱ्या माय मावल्यांना घरातून व्यासपीठापर्यंत आणताच हे सामर्थ्य तुमच्यात आहे. प्रत्येक आई भवानीला त्या आईला अधिकार देताय जी सामर्थ्यानं अख्खं संसार सांभाळते. शिला दुसरीकडे कुठं जायला, हे एवढं मोठं व्यासपीठ तुम्ही तिला उपलब्ध करून देताय त्या माय माऊलीला. हा सगळा आशीर्वाद तुमच्या पदरी पडणार आहे. अगदी गोड सुंदर नियोजन आहे. माझं 3रं वर्ष आहे. तुम्ही काय तप करणार आहे का माझं? 3रं आहे म्हणून विचारलं महाराज. अगदी सुंदर. गेली 2 वर्ष, गत 2 वर्ष सुद्धा, या वर्षी सुद्धा
माझ्याकडेही सेवा आली. तुम्हा सगळ्यांचे मनस्वी आभार मानते. त्याचबरोबर आमच्या मंगलताई असतील, त्याचबरोबर हरिभक्तपरायण रुपालीताई असतील, अगदी गोड जगाच्या मालकाने आवाज दिला आहे. सरस्वती कंठामध्ये वास ज्यांच्या करते, या दोन्ही आदिशक्तीचं स्वरूप असणाऱ्या चरणावर साष्टांग दंडवत. शेजारी असणाऱ्या ताई असतील, आमच्या यशोदाताई असतील, ते लग्न व्हायच्या आधी तुळजापूरला राहायच्या, त्यामुळे आमचे संपर्क चांगले आहेत. लग्न झाल्यावर तिकडं गेल्या, पण काही हरकत नाही महाराज. अगदी सुंदर गोड सुंदर पखावाज वादक, भगवान शिवाचा असणारा मृदंग, निर्मित भगवान शिवाचा, तो सांभाळायची ताकद तुमच्या मनगटात आहे. साष्टांग दंडवत तुमच्या चरणावर. उत्कृष्ट दोनही चोपदार. माझ्यासारखा महाराज म्हणले की चोपदार लागतात, त्यांचे मनस्वी आभार. त्याचबरोबर ह्या सगळ्या मुली गेली 9 दिवस झालं तुमच्या इथं सेवा करतायत, त्यांचेसुद्धा मनस्वी आभार. तुम्ही माना, मी नाही, ते माझ्या आहेत ना महाराज, का? कारण अगदी बरीच माणसं म्हणतात महाराज लोक वाईट असतात. महाराज लोक वाईट नसतात, वाईट लोक महाराज होतात. फरक आहे. माणसं म्हणतात एवढे पैसे कमवतात, करतात तरी काय तेच, एवढा पैसा ठेवायचा तरी कुठं? अरे कुठे ठेवायचा काय? गेली 18 वर्ष झालं मी कीर्तन करते. त्याला तोंडाकडे बघू नका माझ्या, 23चीच आहे मी, पण कीर्तन वयाच्या 5व्या वर्षी पहिलं केलं. त्यातही काही चमत्कार किंवा आश्चर्यचकिताचं नाही. माझा बाप माळकरी आहे, माझा आजा पंजाच्या पंजाबी माळकरीच होता. पुण्य त्यांनी केलं, फळ माझ्या पदरात पडलं. आता मी केलेलं पुढच्या पिढीच्या पदरात पडणार आहे. या 3-4 वर्षात नाव झालं. कीर्तन करते त्याला खूप वर्ष झाली, पण नाव ह्या 3-4 वर्षात झालं. त्याच्या अगोदर लोक पैसे देत नव्हती, आता द्यायला लागली. पण पैसे आल्यावर कळलं पैसा कमवायचा सोपा आहे, खर्चायचा अवघड आहे. कारण पैशाला चुकीचा मार्ग फार पटकन दिसतो. जरी स्वधर्मात होते जे जे मिळे आपण याते ते तिथे जे बहुते सन्मान योग्य. मग विचार केला पुढच्या पिढीलाही काहीतरी देता यावं. मंगलताई, यशोदाताई, मी असं आई भवानीसमोर उभा राहून नजर वर करून छाती फुगवून सांगल, 1 रुपया कोणाची देणगी न घेता, मी करायच्या आधी कोणाला न सांगता, महाराष्ट्रात अजून फार कमी लोकांना माहीत आहे माझी स्वतःची संस्था आहे. पहिलंच वर्ष माझं. 1 रुपया कोणाची देणगी न घेता, कधी हातात पावती पुस्तक न घेता मी मंदिर बांधते, मी संस्था बांधते, आधी देणगी द्या मग बांधते, असं न करता. कारण मला कीर्तनाला पैसा येत होता. फक्त माझ्या कीर्तनाच्या मानधनावर, माझ्या कष्टाच्या कमाईवर मी ही शिक्षण संस्था उभी केली, ज्यामध्ये मुली शिकतात. तुमच्यातली 2 मुली माझ्याकडे आहेत, समीक्षा आणि श्रद्धा गायकवाड. कधी पर्सनली पण विचारा त्यांना. जे ते खातात तेच आम्ही खातो, जे आम्ही खातो तेच ते खातात. त्यांचं किचन वेगळं आहे, त्यांचा पाठाचा हॉल वेगळा आहे, त्यांचा हरिपाठाचा हॉल वेगळा आहे. त्या प्रत्येक 5-6 मुलींना एक वेगळी रूम आहे. प्रत्येक फ्लोअरवर 2 वॉशरूम 2 बाथरूम आहे. एकच हॉल बांधला आणि त्यात 50 पोरी झोपवल्या असं नाही आहे. प्रत्येकीला वेगळी स्पेस आहे. त्यांचं शालेय शिक्षण, त्यांचं आध्यात्मिक शिक्षण, कीर्तनाचं मी घेते, गायनाचं भैरू गुरुजी घेतात, वेदांत शास्त्रीय आमचे दत्ता महाराज झोके म्हणून शास्त्रीय आहेत, ते संहिता देतात. पखावाजाचं माऊली महाराज घेतात. सामर्थ्याने शिक्षक त्यांना शिकवतात. शाळा प्लस हे कीर्तन, सगळ्या गोष्टी. मी फक्त कौतुकाने एवढंच सांगेल, या मुली पुढे जाऊन नाव कमावतील, पैसा कमावतील, हा त्यांच्या प्रारब्धाचा भाग आहे. पण या मुली मायबापाला आणि धर्माला कलंक लावणार नाहीत, हा माझा विश्वास. एवढं त्यांनी आत्ताच मिळवलं, तर जगाच्या मालकाच्या दारात त्यांना टाळ घेऊन उभा टाकता येतंय, तर हे सौभाग्य त्यांनी त्यांच्या जिद्दीवर कमावलं फार. आणि मी कुठंच मुली पाठवत नाही, पण 3 वर्ष झालं इथं कीर्तन करते, हितल्या 2 होत्या. मी म्हटलं बाईंनो अजून तुमचं फार व्हायचं बाकी आहे, तशी सुरुवात आहे तुमची. किती 2-2.5 महिने झाले, किती झाले का आपले? 22 जून, कितीला 22 जून ना, 4 महिने, 4था जून जुलै, बरोबर, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर, हा 4था महिना चालू आहे. तर फार कमी वेळ आहेत अजून शिकतायत त्या.
म्हटलं इतक्या लवकर तुम्हाला व्यासपीठ, पुन्हा लय वाटतं मग उभा होते मी टाळ घेऊन, असं पटकन अहंकारायला वेळ लागत. पण मला इतक्या चांगल्या मुली माऊलींच्या कृपेनं मिळाल्यात. यशोदाताई, मी खरं सांगते, संस्थेतल्या मुलीसारख्या मुली नाहीत, मला इतक्या सुंदर मुली मिळाल्यात ना. आज तर ही पंकजा 5वीची आहे, ह्या 6वीच्या आहेत, ह्या मोठ्या 11वी 12वीच्या, सगळ्या प्रत्येक वयोगटातली मुलगी याच्यामध्ये. प्रत्येकीचा अभ्यास तेवढाच आहे, कमी जास्त. आज बऱ्यापैकी विष्णू सहस्त्रनाम पोरींना पाठ आहे पूर्ण. बाळांनो, किती श्लोक आहेत रे विष्णू सहस्त्रनाममध्ये? 120 श्लोक. 15वा अध्याय पूर्ण पाठ आहे पोरींचा भगवद्गीतेचा. 12वा अध्याय अर्धापर्यंत पाठ झाला. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाच्या नाही म्हणलं तरी 70-80 ओव्या परिपूर्ण पाठ आहेत त्यांच्या. हरिपाठ परिपूर्ण पाठ आहे. हे सामर्थ्याने लक्षात घ्या. हे पाठ असणं कौतुकाचं नाही, हे त्यांनी जे पाठ केलंय ना ते अभंग त्यांच्यावर कृपा करणार हा विश्वास आहे. ते ग्रंथ आहेत, ते अभ्यासक्रम नाही आहे, ते ग्रंथ आहेत जे त्यांच्यावर कृपा करणार. आज या वयात जर त्यांना हे मिळतंय तर विचार करा त्यांच्या वयात त्या काय करते. असं लहान आहेत तर सगळ्या, हे लक्षात घेत चला. प्रारब्धाने का होईना पण हा मार्ग मिळाला. सगळ्याच मुली तुमच्या प्रत्येक, आता कुणाकुणाच्या, आता मला पण काही माहीत नाही एवढं, बऱ्याच लोकांच्या घरी जेवायला वगैरे पण होते वाटतं, आहे की नाही. गोंधळ केला असला तर काही खरं नाही. गोड आहेत शेवटी, लहान आहेत त्या, थोडं इकडं तिकडं चालतंच. अगदी सामर्थ्यवंत, तेवढ्याच सुसंस्कृत. म्हणजे मला भेटतानाच मुली सुसंस्कृत भेटल्या. मला त्याच्यावर कष्ट करायची गरजच नाही लागली. मी फक्त आता ज्ञान देते, संस्कार ऑलरेडी त्यांच्याकडे आहेत. खूप संस्कारित मुली भेटल्या मला त्यामुळं. आणि हे काही, मी तर काय बऱ्यापैकी बोंबलतच फिरते. आठवड्यातनं 2-3 दिवस मी त्यांच्याकडे, पण ज्या दिवशी येईल त्या दिवशी त्यांच्या पाठाला असते. बाकी दत्ता महाराज वगैरे. आणि जे शालेय शिक्षण आहे, तरी माझी बहीण एक कॉलेज करते, ती सामर्थ्यानं त्या, म्हणजे माझ्यापेक्षा जास्त जीव त्यांचा. म्हणजे आल्यावर त्या माझ्यामुळं खुश नाही झाल्या. त्यांना माहीत होतं मी येणारच आहे, मी कुठं जाते. त्या खुश झाल्या का तर ती दिसली. माझी आई, माझे वडील, ती खूप जीव लावतात त्यांना. आणि त्या पोरींमुळं, ह्या सगळ्या मुलींमुळं मी असं, मला इतकी वर्ष परिपूर्ण वाटत नव्हतं. आज या मुली आहेत म्हणून मला परिपूर्ण वाटतंय, मी काहीतरी केल्यासारखं वाटतं. सामर्थ्य. मुलींना विचारा, माझं घर पत्र्याचं आहे पण ह्यांची संस्था आरशीशी आहे. मी पत्र्यात राहते पण ह्यांना स्लॅप आहे. माझी रूम, माझी वरची रूम, आम्ही वर पत्रे आहेत आमच्या घराला, पण ह्यांच्या 4-5 मजल्याला मस्त पंखे बिंके मस्त. मला हे का सांगावं असं वाटतं की तुम्ही जे म्हणता ना काय ताकद असते, काय ताकद असते, काय ताकद असते, जेव्हा ह्या पोरी शिकून वर्षभराने, 2 वर्षाने, 3 वर्षाने येतील ना, तेव्हा तुमच्या पोरींच्या संस्कारात आणि या पोरींच्या वागण्यात जमीन आसमानचा फरक असेल. आणि सामर्थ्याने, म्हणून तुमच्याही गावातल्या 2 मुली आहेत, भाग्य आहे तुमचं की त्या सामर्थ्याने वारकरी संप्रदायामध्ये आहेत. उद्या त्या मोठ्या कीर्तनकार झाल्या तर तुमच्याच गावाचं नाव होणार आहे. शेटफळेकरच म्हणणार आहे. सप्त्यामुळं तर होतंयच, पुन्हा तुम्हाला जास्त लांबची बोलवायची गरज नाही, गावातलीच 2-3 होत्याली. तेवढं थोडं वाचल महाराज बरं का, ते थोडं इकडं पुन्हा अजून नतीला वगैरे देता येईल महाराज. ठीक आहे ना, आम्हाला द्यावं लागतं ना थोडं, ते वाचून जाईल. सगळ्यांचे मनस्वी आभार. या पोरी 9 दिवस झालं इथं आहेत. त्याचबरोबर तुम्ही सगळे सामर्थ्याने तो उपस्थित आहात. पांडुरंग परमात्म्याने कृपा केली, पावसाचं वातावरण असताना सुद्धा काही कीर्तन संपेपर्यंत पाऊस आला. आणि मग अशी कीर्तन मायनीला असल्यामुळं यायला थोडासा उशीर झाला. दरवर्षी होतोच, पण जाऊ द्या, तुमचीच आहे मी, कुठं कोणाला तक्रार करीत महाराज, आहे की नाही. पण पुढच्या वर्षी लवकर येते महाराज, आहे की नाही. तुम्हाला सगळ्यांचे मनस्वी आभार. काही चुकलं असेल तर क्षमा. उत्कृष्ट सिस्टीम दादांच्या सुद्धा अगदी मनस्वी आभार. साष्टांग दंडवत तुमच्या चरणावर. सगळे कॅमेरावाले वगैरे दादा वगैरे सगळी मंडळी. खारीचा ना खारीचा वाटा ज्याचा या सोहळ्यात आहे, आई भवानीच्या साक्षीनं सांगते, ती मालकीन त्याचं कल्याण केल्याशिवाय सोडणार नाही, ज्याने हा सुंदर सोहळा उभा केला. सगळ्यांचे मनस्वी आभार. काही चुकलं असेल तर क्षमा. सेवेला विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज